चिंताजनक. कोरोनाने पुन्हा काढले डोकेवर. भारतात कोरोनाची लाट येण्याची शक्यता. नवी दिल्ली 2020 ते 2023 मध्ये कोरोनाने जगात थैमान घातले होते. जगात रोज लाखोंच्या संख्येने लोक मरत होते. त्यानंतर मागील 2 वर्षात कोरोनाच्या रुग्णात प्रचंड घट पाहायला मिळाली. पण आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. WHOने भारतात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आता शास्त्रज्ञांनी भारताने कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवे असे म्हटलं आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. भारतात कोरोनाचे 908 नवीन रुग्ण आढळले. जून ते जुलै 2024 दरम्यान भारतात कोरोनाचे 908 नवीन रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिव नाडर युनिव्हर्सिटी नोएडाचे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर दीपक सहगल यांनी कोरोनाबाबत बोलताना म्हटले आहे की हा विषाणू नक्कीच पुन्हा एकदा पसरायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा हा उद्रेक केपी व्हेरियंटमुळे झाला आहे. हा ओमिक्रॉनशी संबंधित आहे. भारतात कोरोनाचे 279 रुग्ण सक्रिय. जगातील अनेक देशांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्येही कोरोनाच्या प्रक्रियांमध्ये वाढ होत आहे. भारतात कोरोनाचे 279 सक्रिय रुग्ण आहेत. भारतातील परिस्थिती गंभीर नसली तरी आगामी काळात आपल्याला पूर्णपणे तयार राहावे लागणार आहे. कारण यापूर्वी कोरोनाच्या 2 लाटांमध्ये भारतात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहे. आसाम, नवी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये संसर्ग वाढताना दिसत आहे. JN.1 ओमिक्रॉन व्हेरियंटमधून विकसित झालेले KP.1 आणि KP.2 स्ट्रेन कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास जबाबदार आहे अशी माहिती ICMRने दिली आहे. दरम्यान आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आगामी काळात जर रुग्णसंख्या वाढली तर मात्र आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज असल्याची माहितीही शास्त्रज्ञांनी दिली आहे. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड.